ते माझे सहकारी प्रसाद काते सर. प्रसाद सर. धन्यवाद सिद्धेश. चर्चेला आता पुढे नेऊयात. आपल्यासोबत असलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत संजीव उन्हाळे वरिष्ठ पत्रकार आहेत, अंबरनाथ सिन्हा वरिष्ठ पत्रकार म्हणून जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आता काँग्रेसचं या चर्चेतलं प्रतिनिधित्व करण्यासाठी कपिल डोके थोड्याच वेळात असतील. किशोर जोशी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतायत आणि गोपाळ तिवारी काँग्रेसचं प्रतिनिधित्व आता सध्या चर्चेमध्ये करतायत. मला पटकन आपल्या सगळ्यांना या चर्चेकडे नेण्यापूर्वी एकदा आकड्याकडे लक्ष वेधायचंय. भारतीय जनता पार्टी प्राथमिक आघाड्यांमध्ये 171 जागा मिळवता झालेली आहे. हा प्राथमिक अंदाज आहे, पण या प्राथमिक अंदाजामध्ये बंगालातली हवा बदलली आहे. बंगालामध्ये परिवर्तन होताना दिसतंय. बंगालातला शब्द परिवर्तन असा आहे. तोंडामध्ये रसगुल्ला ठेवून तो म्हणावा लागतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्द सुरुवातीला असा ऐकायला येऊ शकतो. हा बंगाली भाषेचा एक सौंदर्य आविष्कार म्हणावा लागेल. तृणमूल 112 पर्यंत पोहोचली आहे. आश्चर्यकारकरित्या काँग्रेस 5 पर्यंत आहे. अन्य 3 मध्येच अद्याप अडकलेले दिसत आहेत. ही सगळी आकडेवारी टीव्ही स्क्रीनच्या वरच्या बाजूला आहे, तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसणारी आकडेवारी ही इतर 4 राज्यांची आहे. केरळमध्ये एलडीएफच्या समोर यूडीएफची आघाडी आहे, त्यांना 3 आकडी संख्या प्राप्त झाली आहे. पुदुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टी थोड्या वेळापूर्वी 22 होती, आता 20 वर आलेली आहे. आसाममध्ये भारतीय जनता पार्टीच्या आघाडीनं स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक ती संख्या प्राप्त केलेली आहे. तामिळनाडूमध्ये जादू झाली आहे आणि तिथे एक सिनेस्टार 104 जागा मिळवताना दिसतो आहे. अर्थात प्राथमिक अंदाज जरी असले तरी पण याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चर्चेसाठी पटकन आता वळूयात आपल्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांकडे. मला किशोर जोशी यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. किशोरजी, आवाज येतोय? येतोय. पश्चिम बंगालातलं यश अपेक्षित होतं का? 100% होतं. का? कारण का? ज्या पद्धतीने तसं मगाचपासून आपलं हेच चालू की अपीजमेंट पॉलिटिक्स हे त्यांच्या बिलकुल विरोधात जाणार होतं. दुसरी गोष्ट, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होता, हा सुद्धा मूळ मुद्दा तिथला होता नुसतंच. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी गेले 15 वर्ष सरकार चालत होत्या ते लोकांना तिथल्या पसंत नव्हतं. आता ठीक आहे, ज्या पद्धतीने पहिल्या 2 निवडणुका त्या जिंकल्या इथपर्यंत आल्या, पण ह्यावेळेस मात्र ज्या पद्धतीने नियोजन केलं गेलं म्हणा, भारतीय जनता पक्षाचं मोदीजींचं क्रेडिट 100% त्यांना द्यायलाच लागेल. कारण ज्या पद्धतीने त्या लोकांनी अगदी पटकन एकदा अंबरनाथ सिन्हा यांच्यापर्यंत जायचंय. अंबरनाथ जी, मेरी आवाज आ रही है, तुम्हाला ऐकायला येते अशी अपेक्षा आहे. पटकन सांगा, ममता बनर्जींच्या विजयाची 5 कारण काय आहेत? कौन से वो 5 मुद्दे हैं जिसको लेकर ममता बनर्जी के हार की कारण रही? पहला चीज है कि एंटी इनकम्बेंसी फैक्टर. एंटी इनकम्बेंसी फैक्टर में जो मेजर जो चीज होता है वो वही होता है कि आपका जो ऑपोजिशन है, ऑपोजिशन से ज्यादा आप इतना बड़ा हो जाते हैं कि आप यू स्टार्ट मेकिंग योर ओन मिस्टेक्स. आप ही मिस्टेक्स करते हो, आप ही आपका सबसे बड़ा दुश्मन बन जाते हो. तो अपीजमेंट में होता है वो एरोगेंस आ जाता है. तो ये एक जनरल आइडिया है, कॉन्सेप्शन है. आई एम नॉट सेइंग, एक जनरल कॉन्सेप्शन है लोगों में कि एक एरोगेंस आ गया और इट्स इसलिए एंटी इनकम्बेंसी फैक्टर आता है. नंबर 1. नंबर 2 है कि लोगों को लगा कि एक बहुत ज्यादा माइनॉरिटी अपीसमेंट हो रहा है, तो इसीलिए वो बीजेपी इज ऑब्वियस चॉइस. तो ये इमीडिएटली आ गया, उसका डायरेक्ट इफेक्ट हुआ. थर्ड पॉइंट है कि आपका जो जॉब के लिए जो एक मेजर लोगों का कहा होता है, भाई जॉब नहीं क्रिएट हो रहा है, और बीजेपी का कहना यह है कि हम लोग वो जॉब क्रिएट करेंगे. अभी वो कैसा होगा, क्या होगा, इसका कोई अभी तक हम लोगों ने डायरेक्ट या तो कोई क्लियर कोई आइडिया हम लोग को आया नहीं. लेकिन दे हैव सेड कि एक अभी क्या होता है ना, आदमी के सामने जब कोई ऑप्शन नहीं होता तो कोई भी उनको कुछ भी बोलेंगे कि भाई हम आएंगे तो आप लोगों के लिए जॉब क्रिएट करेंगे, तो लोग इमीडिएटली पकड़ लेते हैं. तो एक थर्ड पॉइंट है वो. फोर्थ पॉइंट है, अनफॉर्चुनेटली 2-4 ऐसा बड़ा बड़ा मुद्दा हुआ, जैसे कि एजुकेशन स्कैम हुआ या तो आर्टिकल हुआ. ये सारे चीज को मीडिया में बहुत, बिकॉज बंगाल में लोग बहुत जागृत है. एक भी एपिसोड अगर मान लीजिए ये जो आर्टिकल एपिसोड हुआ, इसको लेके लोग बहुत जागृत हो गया और लोगों ने इसके भरपूर इसका प्रोटेस्ट किया, हर जगह पे प्रोटेस्ट किया. तो दिस हैज एन इफेक्ट. ये आपका नंबर 4. और नंबर 5 है कि मान लीजिए जो SIR फैक्टर है, SIR फैक्टर में तो कुछ तो लोगों का नाम तो डेफिनेटली गया, लोग थोड़ा डर गया. लोग इतना पैना में जो वोट दिया, इतना बड़ा संख्या में वोट दिया, और ये सारे चीज जो है, जो लोग पहले भी शायद वोट नहीं देते वो भी वोट दिया. लेकिन हाँ, कुछ लोगों निकल गया, तो उनका एक नेगेटिव इफेक्ट है और इसमें पॉजिटिव इफेक्ट है, जो मैंने पहले बताया.
तो वो न्यूट्रल हुआ। जी जी जी, बहुत 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 धन्यवाद, आप जुडे रहिए। मी पटकन आता या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आपल्यासोबत संजीव उन्हाळे आहेत। संजीवजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल? ज्या पद्धतीनं बंगालमध्ये परिवर्तन झालं त्याच पद्धतीची जादू तामिळनाडूत दिसली। तामिळनाडूमधला परिस्थितीतला बदल आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी एक नवा तपशील येतोय। माझे सहकारी सिद्धेश आपल्याला पर्यंत घेऊन येत आहेत। नक्कीच प्रसाद सर, आपण पाहतोय राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात। पोटनिवडणुकांचे सुद्धा राज्यामध्ये निकाल लागतात। अंतिम निकालाआधीच विजयाचे बॅनर लागलेले आहेत। अक्षय कर्डिले विजय झाल्याचा बॅनर सध्या राहुरीमध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांनी राहुरी शहरामध्ये अक्षय कर्डिलेंच्या विजयाचे बॅनर सध्या लावलेले आहेत। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले सध्या आघाडीवरती आहेत। अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर सध्या राहुरीमध्ये झळकत आहेत। सध्या अक्षय कर्डिले हे आघाडीवरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। उत्साही कार्यकर्त्यांनी हे राहुरीमध्ये बॅनर लावलेले आहेत। राज्यामध्ये सध्या 2 पोटनिवडणुकांची मतमोजणी सुद्धा सुरू आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणूक आणि राहुरी पोटनिवडणूक या सगळ्यामध्ये अक्षय कर्डिले सध्या आघाडीवरती आहे। तिकडे बारामतीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार आघाडीवरती आहे। त्यामुळे एकंदरीतच या 2 पोटनिवडणुकांमधलं सुद्धा चित्र अवघ्या काही तासांमध्ये आता स्पष्ट होणार आहे। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवरती आहेत। जर या बॅनरवर काळजीपूर्वक पाहिलं तर त्यातला एक शब्द आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, तो आहे पैलवान। पैलवान अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले असं त्यांच्या नावापुढे लिहिलंय। पैलवानानं मैदान मारलेलं दिसतंय। सिद्धेश, एकंदरीतच प्रसाद सर, त्यामुळे ही जी पोटनिवडणूक होती ती अतिशय चुरशीची सुद्धा आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळालं। कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। ही पोटनिवडणूक जी होती ती बिनविरोध व्हावी अशी सुद्धा मागणी अनेकदा केली जात होती, मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही। अनेक विरोधकांनी सुद्धा, मवियाच्या लोकांनी सुद्धा त्यांचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले होते। मात्र विजय स्पष्ट होता। अक्षय कर्डिले हे आघाडीवरतीच असणार होते आणि आता अखेर हे राहुरीचं चित्र हे स्पष्ट आहे। अक्षय कर्डिले हे सध्या आघाडीवरती आहेत। काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे विजय झाल्याचे बॅनर सुद्धा लावलेले। तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा एक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। भाजप सध्या आघाडीवरती आहे। ममता बॅनर्जींच्या तृणमूलला भाजपनं मागे टाकलेले। आपण ही आकडेवारी सध्या एकंदरीत पाहूयात। भाजप 172, तृणमूल 113, काँग्रेस 4 आणि अन्य 3। भाजपची 161 जागांवरती आघाडी कायम आहे। टीएमसीची 121 जागांवरती आघाडी सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर विजय थलपती हा जादूगार ठरलेला आहे। टीव्हीकेला सत्ता खेचून आणणं तामिळनाडूमध्ये त्याला यश आलेलं आहे। This has exceeded our expectations. We have spent 6 months here away from our families, working hard day and night, and this is a fantastic result. Credit and thanks to the people of Kerala. Any major factor you are seeing in defeating LDF? Anti-incumbency, nothing else. All their misrule, all their misdeeds, an absolute credit to our workers. Party. त्यामुळे आपण एक अपडेट घेऊया। तेजस्वी यादव यांच्या आत्मविश्वासावर सध्या पाणी फेरलेलं आहे। भाजपच्या झंझावातासमोर ममता दिदी गार झालेल्या आहेत। आपण पाहतो एकंदरीतच तेजस्वी यादवांनी एक आव्हान दिलं होतं। टीएमसीला स्पष्ट बहुमत मिळेल असं त्यांनी सांगितलेलं होतं, मात्र त्यांच्या या आत्मविश्वासावरती सध्या पाणी फिरलेलं आहे। प्रसाद सर, अगदीच या निमित्तानं चर्चेला आपल्याकडे असलेल्या मान्यवरांकडे बोलूयात। मगाशी संजीव उन्हाळे यांच्यापर्यंत आपण गेलो होतो। संजीव उन्हाळे, तामिळनाडूमध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा आता असा लक्षात येतोय संजीवजी, की तामिळनाडूमध्ये हिंदू दलित मतं ही डीएमके कडून सरकलेली आहेत, ती टीव्हीके कडे गेलेली आहे। एक पहिली गोष्ट अशी आहे की बघा की स्टॅलिन यांचं जे राज्य होतं याच्यामध्ये काहीही दोष नव्हता तसा फारसा। स्टॅलिन यांनी तामिळनाडूचा जीडीपी देशामध्ये नंबर 1 आणला होता आणि अनेक पॅरामीटर्स मध्ये ते आघाडीवर होते। परंतु विजय तामिळनाडूची जनता ही नेहमी करता नटनट्यावर प्रयत्न करणारी आहे। ज्याप्रमाणे नायक नावाचा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एका दिवसामध्ये सगळं श्रीमंत करतो, त्याप्रमाणे अँटी एस्टॅब्लिशमेंट असं पडद्यावरचं विजयचं चित्र पाहून लोकांच्या मनामध्ये अँटी इन्कम्बन्सीच्या विरोधात मतदान झालं आणि विजय यांचा हा दणदणीत विजय मला असं वाटतं की आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी विजय हे ख्रिश्चन आहेत
परंतु लोकांनी ख्रिश्चन, दलित किंवा असं काही न पाहता एक हिरो म्हणून त्याच्याकडे पाहिलं, एक नायक म्हणून त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांना मतदान केलं. आणि म्हणून तामिळनाडूतला हा मला असं वाटतं की महत्वाचा बदल हा घडलेला आहे. आणि दुसरा एक छोटासा विषय की आता एक राहुरीचा विषय निघाला जी, की जी. प्राजक्त आपण राहुरीबद्दल बोलूयात. पण या चर्चेला पुढे नेत असताना मला किशोर तिवारींपर्यंत जायचं आहे. किशोरजी, आवाज येतोय का माझा? हो, येतोय. गोपाळ तिवारी, किशोर हा, नाही. माफ करा. इथे गडबड ही नेहमी होत असते माझ्याकडून. किशोर तिवारी माझे स्नेही असल्यामुळे ते नाव येत असतं. पण गोपाळ तिवारी, आपण पाहिलं या सगळ्यात काँग्रेस कुठं आहे? मुद्दा असा आहे की मी मगाशी देखील सांगितलं की सध्या ना क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला महत्व येत आहे. म्हणजे गुणवत्तेपेक्षा संख्यात्मक राजकारणाला महत्व येत चाललेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या कमिटमेंट किंवा आपलं हे देण्यापेक्षा निवडणुकीसाठी जेवढं मतदान आपल्याला आवश्यक आहे, मग ते 30%, 35%, 40%, 41% असो, मग 60% लोकांनी जरी आपल्याला मतदान नाही दिलं आणि 37% 35%वर जरी आपण विजयी झालो, जी. तर ती स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. आणि इलेक्शन ओरिएंटेड पॉलिटिक्स सध्या सगळीकडे प्रभाव पण त्याचा आहे. गोपाळराव, एक सांगा, तुम्हाला जर असं वाटत असेल की गुणात्मक पेक्षा संख्यात्मक बदल आहे हा, तर एका बाजूला आपल्याला हेही कसं दुर्लक्षित करता येईल की हा राहुल गांधींचा 100वा निवडणूक पराभव आहे ना? ऐका, पण त्याचबरोबर 14 ते 24 10 वर्ष मोदी सत्ता आणि मोदी काळ अनुभवून ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग ह्या सगळे आयुध वापरून देखील देशातल्या जनतेने 14 ते 24 10 वर्षाच्या सत्तेनंतर देखील 24च्या लोकसभेमध्ये काँग्रेसला 50च्या 100% जागा वाढून 102 केल्या आणि यांच्या 330 ते 240 गेल्या. म्हणजे यांच्या 35% जागा कमी